जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त उद्या म्हणजे 13 तारखेला पालखी सोहळ्याचं आगमन होणार आहे आणि त्यानिमित्तानं वरवणगाव असेल किंवा पोलीस प्रशासन असेल, तहसीलदार असतील, कलेक्टर साहेब असतील, या सर्वांचीच या ठिकाणी व्हिजिट झालेली आहे। त्या अनुषंगाने त्या संपूर्ण शासनाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत वरवणने खूपच चांगल्या पद्धतीने तयारी केली आहे। तयारीचा उद्देश एवढाच आहे की वारकऱ्यांची सोय करणे आणि त्यांचे टॉयलेट असतील किंवा राहण्याची सोय असेल, 40,000 स्क्वेअर फूटचा शासनाच्या मार्फत दिलेला मंडप असेल आणि त्यात त्यांनी लाईटची सोय असेल, चार्जिंगची सोय असेल, अशा भरपूर प्रकारे त्यांना त्रास होऊ नये अशा चांगल्या पद्धतीने त्यांनी सोय केलेली आहे। त्याचबरोबर त्यांच्या ग्रामस्थांनी, वरवण ग्रामस्थांनी त्यांना जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे। पिठलं भाकरी आणि भात या पद्धतीने त्यांच्या जेवणाची सोय केलेली आहे। उद्देश एवढाच आहे की वारकऱ्यांना चांगल्या पद्धतीने जेवण देणं आणि त्यांची सेवा करणे हे वरवणगावचं कर्तव्य आहे आणि इथून पाठीमागेही चांगल्या पद्धतीने वरवणगावाने काम केलेलं आहे आणि इथून पुढेही करत राहू एवढीच मी वरवणच्या वतीने ग्वाही। नमस्कार। वरवण गावामध्ये सालाबादप्रमाणे यावर्षी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मुक्कामाला येतो आहे आणि त्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय यंत्रणा असतील, ग्रामपंचायत असतील, वरवण ग्रामपंचायत, ग्रामस्थ सर्वांनी पालखी सोहळ्याची स्वागताची आणि मुक्कामाची जोरदार तयारी केलेली आहे आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने एक सर्व नागरिकांना आवाहन आहे की हा सोहळा मोठ्या प्रमाणात होत असतो, गर्दी आपल्या गावामध्ये जमते, तर ग्रामस्थांनी सदर दिवशी आपली 4 चाकी वाहनं वापरू नयेत आणि इतर भागातून जे ग्रामस्थ दर्शनासाठी येतात आपल्या परिसरातून, तर त्यांच्याही पार्किंगची व्यवस्था ठिकठिकाणी आपली जी शाळेची मैदानं आहेत, बाजार मैदानं आहेत, त्या ठिकाणी केलेली आहे। तर आपली वाहनं त्या ठिकाणी पार्क करावीत आणि स्थानिकांनी तर शक्यतो वाहनांचा वापर टाळावा आणि मुलींची छेडछाड होऊ नये या दृष्टिकोनातून मंदिर परिसर असेल, गावाचा मुख्य चौक आहे, त्या ठिकाणी CCTVची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि महिला भगिनींना विनंती आहे की आपण मौल्यवान दागिने घालून येऊ नये दर्शनासाठी येताना आणि लहान मुलांची काळजी घ्यावी। त्याचप्रमाणे परिसरातील जे नागरिक आहेत त्यांनी सर्वच कुटुंबांनी एकाच वेळी दर्शनासाठी किंवा पालखी सोहळ्यासाठी येऊ नये। घरी एखादा पुरुष माणूस असावा जेणेकरून काही अनुचित घटना घडू नये या दृष्टीने सतर्क राहावं आणि कुणाला काही आढळून आलं तर पोलीस हेल्पलाईनच्या 112 नंबरवरती फोन करावा किंवा आमच्या गावची ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहे, तर त्यावरती कॉल दिला तर आपल्याला तात्काळ मदत मिळू शकते आणि सर्व वारकरी बंधू भगिनींना सहकार्य करावं आणि हा सोहळा आनंद सोहळा होईल अशा प्रकारचं वर्तन सर्वांच्याकडून व्हावं हे अपेक्षित आहे।